पाहतोय तर ह्या चमचमत्या ट्रॉफी वंडर स्पोर्ट्स बोईसर ज्याचे ओनर आहेत हर्षद देसले, आमचे चांगले मित्र आहेत दोघांचे, मृदुलचे आणि माझे. हर्षद देसले याच्या शॉपमधून हे ट्रॉफीज आम्हाला नवीन मॉडेल नवीन डिझाईन त्यांनी दिलेलं आहे. नक्कीच तुम्ही त्याच्या शॉपला भेट देऊ शकता. एक चांगला शॉप आहे त्याचा जिथे बॅट देखील चांगल्या मिळतात. नक्कीच एक वंडर स्पोर्ट्स एक ब्रँड नावाने ओळखला जातोय. बोईसरमध्ये नक्कीच जा, ह्या शॉपला व्हिजिट करा. एक स्वस्त दरात आपल्याला होलसेल दरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील ट्रॉफीज. सामन्याच्या दिशेने वळतोय. सामना स्टार्ट. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय चॉक्सी, अनिकेत कांबळे, सईद सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सरफराज सारखा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू लोअर फुलटस. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. हितेश म्हात्रे आहे. या अगोदर देखील ह्याच खेळाडूला थोडीशी कुठेतरी लालच दिली होती. मला वाटतं वैयक्तिक 9 चेंडू निर्धाव हाताळले होते. हितेश म्हात्रे आहे. यावेळेला खऱ्या अर्थानं रणनीतीने खेळावं लागेल. इथून जर का पराभूत राहिलात तर मात्र 365 दिवसांची लॉंग वेटिंग असेल MPL खेळण्यासाठी, अर्थातच मनवेलपाडा प्रीमियर लीग आणि वसईविरार अंडरम बॉक्स क्रिकेटने आपण पाहायला गेल्यानंतर बरंच काही दिलंय. ह्या मैदानात आपण पाहायला गेलं तर ह्या मैदानातूनच एक VPL सारखी स्पर्धा, ह्या मैदानातून सुरुवात आणि आतापर्यंत ही स्पर्धा पर्व 7व्यामध्ये येत असताना यंदाच्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली सुजलाम सुफलामरित्या पार पडत असताना आणि त्यानंतर आज वसईविरार अंडरम बॉक्स क्रिकेट आपण सर पाहायला गेल्यानंतर द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकले देखील ह्याच अंडरम बॉक्स क्रिकेट पासून त्याची सुरुवात. परंतु दुसरीकडे हितेश म्हात्रे यांचा बोलबाला पुन्हा एकदा कायम. SDJ थँक्यू डीजे. नवापूर सारख्या छोट्याशा एका नगरीमधून आलेला हा खेळाडू आज संपूर्ण आता वसई तालुक्यावर अक्षरशः अधिराज्य गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. मग खो खो पट्टू असेल, ॲथलीट, नेहमीच आपण पाहिलं उत्कृष्ट लेदर क्रिकेटर म्हणून ह्याच हितेश म्हात्रे. बाली या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं आणि आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. सिंगल धाव डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धावेने आतापर्यंतचे 4-5 चेंडू 1 to go चा इशारा असेल. 7 धावा आतापर्यंत धाव फलकावर. तर दुसरीकडे अभिनिजय ज्याच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. अर्थातच जो खेळाडू आतापर्यंत प्रभावित करून सोडतोय, टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, अर्थातच प्रोत्साहित करतात. हे 7ही जण आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ केलाय, ज्या प्रकारचा अंडरम बॉक्स क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक इतिहास घडवलाय, भल्या मोठ्या संघाला पराभूत करत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. खरंच मृदुल, आपण पाहतोय 2-3 टप्पे चेंडू टाकतोय मनसुरी. कुठला चेंडू आहे हा, गोलीगत आहे की झापूक काही समजत नाही. परंतु चॉक्सी, आमच्या मनीष घरातचा फॅन फॉलोअर्स वाढणार बघा. स्मित हास्य कसं चॉक्सीच्या चेहऱ्यावरती. मनीष घरातचा लाडका मित्र आहे चॉक्सी. पाहूया मनसुरी मैदानातून थेट मनवेलपाड्याच्या. हलक्याताने खेळला गेल्या चेंडूला टोळावला जातोय ऑफसाईडच्या दिशेनं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतो ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 10 धावा येत असताना डीजेमॅनच्या दिशेनं वळतोय. थँक्यू डीजे. असं म्हटलं जातं ना, सिंह ज्या जागी बसतो त्या जागी सिंहासन तयार होते. म्हणून तुम्ही स्वतःला सिंहासन मिळवण्याच्या नादी कधीच लागू नका. स्वतःला सिंह बनवा, म्हणजे जिथे तुम्ही बसाल त्या ठिकाणी सिंहासन तयार होईल. कारण असं म्हटलं जातं ना, लोक तर नावं ठेवतच राहतील, परंतु ठेवलेल्या नावाचा हा ब्रँड बनवता यायला पाहिजे. हलक्यातानं पुश केला जातोय. पुन्हा एकदा सिंगल धाव. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 11 धावा धाव फलकावर. खरंच अभिचं मनोबल तर वाढलेलं दिसते, कारण काय त्याने अगोदरच्या मॅचमध्ये 9 चेंडू आणि तब्बल 16 धावा ठोकल्या आणि तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आणि या जर्सी परिधान करून आत मैदानात उतरलेला आहे. खरंच त्याचं मनोबल वाढलेलं आहे आणि त्याला माहिती आहे हा सामना जर मी जिंकलो तर क्वालिफायच्या दिशेनं मी
पावलं टाकेन आणि त्याच दिशेनं ते दोघंही बॅटिंग करताना दिसतात मैदानामध्ये. चॉक्सी गोलंदाजी मार्कवर म्हणजेच आपल्या सर्वांचा अनिकेत. पाहूया तिसरा चेंडू हाताळतो तो दुसऱ्या षटकातील मृदुल. नक्कीच चॉक्सी हा गोलंदाजानं देखील प्रभावित केलंय, पण दुसरीकडे अबी आहे. यावेळेला चुकी घडली जाते एका ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा ॲड. थोडासा प्रेशर बनला जातोय. सिंगल धाव घेऊन अबी याला खऱ्या अर्थानं काम करावं लागेल. दुसरीकडे हितेश म्हात्रेसारखा एक बलाढ्य मोठा खेळाडू आहे, तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. जी चुकी घडली ते आता पुन्हा एकदा सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. हितांश युगांश 11 संघाचं 13 धावा आतापर्यंत धावफलकावर. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. खरंच चुकीला माफी नाही. जर चुकी कराल तर त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल तुम्हाला. आणि पंच गंभीर यांचं बोटवरती झटका लागलेला आहे तो पहिला हितांशु गंसला. डीजे येस, थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय आशुतोष दादा पाटील तसेच रोहित दादा पाटील यांचं आपल्या ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग पर्व 5 आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मॅचच्या दिशेनं वळतोय जिथे धावसंख्या आतापर्यंत 13 धावा धावफलकावर. अनिकेत कांबळे चॉक्सी आतापर्यंत प्रभावित करतोय. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. आणि त्यानंतर काय घडतंय? आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डावकारू खेळाडू अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर. 1.5 चेंडूंचा खेळ. शेवटच्या चेंडूचा खेळ वैयक्तिक. चॉक्सी आतापर्यंत चांगली कारकिर्दी करतोय, चांगली कामगिरी करत होता. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. 12 चेंडूंचा खेळ होतोय ज्या ठिकाणी समाप्त. 15 धावा धावफलकावर. ज्या टीम आलेल्या आहेत आणि जे खेळलेले आहेत त्यांनी फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे मंडळाकडे येऊन. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून मी त्यांना एक पुकार देतोय की त्यांनी फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. 2 षटकानंतर मृदुल धावसंख्या झाली ती 15. अजून 2 षटकामध्ये जर 15 धावा आल्या तर ती मला वाटते चांगली धावसंख्या उभारेल आणि 30 धावा होऊ शकतात. अजूनही फलंदाज मैदानात आहे. चांगला टोलावलेला चेंडू परंतु निर्धाव. पाहूया आपल्या या मैदानातून रंगलेला अटीतटीचा सामना. अष्टविन हितांशु युगांश विरुद्ध यशराज वॉरियर्स. नक्कीच गुड्डू ह्या गोलंदाजांना आतापर्यंत प्रभावित करून सोडले. पाठच्या मॅचमध्ये देखील ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, तिखट मारा कंजूस गोलंदाजी हाताळण्यामध्ये माहीर असणारा हा गुड्डू पुन्हा एकदा द्वितीय षटक हाताळण्यासाठी पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्ची. तर दुसरीकडे अक्षय पाटील आहे. पाठच्या वर्षीचा DCC संघ आणि DCC संघामधून मला वाटतं बेस्ट बॅट्सरचा देखील किताब होता. बाप्पा मोरिया ह्या स्पर्धेमध्ये अक्षय पाटील पुन्हा एकदा त्याच लहरामध्ये 2 चेंडूंना 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखाबाहेर. 4 धावा. येस, थँक्यू डीजे. अक्षय पाटील स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे बनने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. अशा प्रकारचा खेळ दाखवणं गरजेचं आहे यावेळेला. आणि तोच खेळ आतापर्यंत दर्शवत असताना 2 नवपूर नगरीमधील हे खेळाडू आपण पाहतो. एकीकडे हितेश म्हात्रे, दुसरीकडे अक्षय पाटील. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय प्रभावित करून सोडलं अगदी प्रेक्षकांना. नक्कीच मृदुल, जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ह्या 7 जणांना मेहनत करावी लागेल. आणि त्यांच्यासोबत मेहनत करतो इथं आपल्या संघासाठी हितेश आणि अक्षय. अक्षय म्हटलं तर ज्याच्या नावाला कुठलेही शय नसतो असाला अक्षय म्हटलं जातं. आणि तोच अक्षय आज या मैदानामध्ये कामगिरी करताना मनवेलपाड्याच्या मैदानातून खोऱ्याने धावा जमावताना अक्षयच्या सोबत आहे तो हितेश. पाहूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारतोय. आणि 30 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 22. अजूनही 1 षटकाचा खेळ शिल्लक. डीजे 22. येस, नक्कीच 18 चेंडूंचा खेळ. 22 धावा धावफलकावर. सईद गोलंदाजी मार्कवर. एक अष्टपैलू असा खेळाडू.
नेहमीच ज्यानं प्रभावित केलं खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हातानं पुन्हा एकदा डोळावला जातोय. हितेश म्हात्रेला माहिती आहे अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे. असं म्हटलं जाताना मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तर क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे आणि हे सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितले जाते. निर्धाव चेंडू आहे का तर यस क्रिकेटचं विश्वाने हे आगळं वेगळं आहे. म्हणजे कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावा देखील लागतो. यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय गडीबाद अक्षय पाटील. पाहूया नवीन बॅटर हितांशु शुगांशकडनं दर्शन आणि हितेश वैयक्तिक 11 धावांची खेळी करून बाद झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय तो. आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा काहीसं षटक महागडं हितांशु शुगांश संघासाठी. नक्कीच 23 धावांना रोखा लगावलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच प्रयत्न हितेश आहे. सिंगल धाव हितेश महातेर. दुसरीकडून सलामीवर बॅटर बालिया नावाने भरपूर असं प्रेम मिळतं. आतापर्यंत 24 म्हणजे ज्या प्रकारच्या धावा आल्या होत्या पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा होत्या. जर एखादा चौकार येतोय तर मात्र पुन्हा एकदा सन्मानजनक परिस्थितीमध्ये संघ नक्कीच पाहायला मिळेल. बॅफुट लावून टाकण्याचा प्रयत्न सरफराज आहे ज्या ठिकाणी सिंगल धाव सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सिंगल धावेवर समाधान मला वाटतं. 24 चेंडूंचा खेळ होतो 25 धावेंचं आव्हान धावफलकावर. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं जिथे ग्रुप एफ मधील पहिला सामना टीम साई चरण विरोधामध्ये टीम साई श्रद्धा सुपारा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे टॉस की बॉसच्या दिशेनं. विनंती असेल आदरणीय सन्माननीय विनोददादा पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. मान्यवरांना मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय विनोददादा पाटील आणि प्रेक्षक राजा वर्ग आपण थोडंसं साईडला व्हायचं आहे. तेथून कॅमेरा आहे. विनंती असेल आपण थोडंसं साईडला व्हा. टॉस की बॉसच्या दिशेनं थोडंसं बाजूला व्हायचं विनंती असेल. अतिथी आपण पाहतोय अतिथी देव भव ही खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी. टॉस आपण पाहतोय एकीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब आहे तर दुसरीकडे MPL असा कॉल देण्यात येईल. एकीकडे हबीब शेख तर दुसरीकडे विक्रांत पडगे. एकीकडे टीम साई चरण आहे दुसरीकडे साई श्रद्धा सोपाऱ्यातील संघ. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्विंग केला जाईल. MPL असा आवाज येतोय आणि प्रथमतः गुरुदत्त क्रिकेट क्लब अर्थातच टीम साई चरण संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. विक्रांत काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग घेतली. समोरचा संघ पाहायला गेला तर एक मोठा स्टारकास्टने भरलेला संघ नेहमीच पाहतोय. साई श्रद्धा संघ असेल कशा प्रकारची रणनीती आखलेली आहे? साई श्रद्धा सोबत तर आम्ही अगोदर पण खूप खेळलेलो आहे. या ग्राउंडमध्ये मजा येईल खेळायला त्यांच्यासोबत. शेवटचा प्रश्न असेल ह्या आयोजनाबद्दल काय म्हणेल आणि आज मनवेलपाडा नगरीमध्ये येऊन कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे. ग्राउंड पण खूप छान आहे. फक्त बॉर्डर्स थोड्या मोठ्या आहेत. मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील टीम साई चरण आणि विक्रांत पडगे या ठिकाणी टॉस जिंकलाय. हबीब बाय टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? हम लोग भी फील्डिंग ही करते थे. आता मनाच्या विरोधामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे. कशा प्रकारची रणनीती असेल? साई चरणचा संघ आहे. हेमंत गडीगावकर राहुल मोरे मोठमोठे खेळाडू आहेत. कशा प्रकारची रणनीती आखलेली आहे? हमारे पास भी जो बैट्समैन है काफ़ी अच्छे प्रैक्टिस में है और ग्राउंड बहुत बड़ा है तो
ज़्यादा से ज़्यादा स्कोर करने को ट्राई करेंगे हम लोग। शेवटचा प्रश्न असेल हबीबबाई, पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो, आज मनवेलपणामध्ये येऊन कसं वाटतं आणि हे MPL बद्दल काय म्हणशील? MPL का ये सीज़न 5वां है और हर साल की तरह ये साल भी टूर्नामेंट बहुत ज़बरदस्त है और हम लोग वेट करते हैं इस टूर्नामेंट का पूरे साल। खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील। टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय, प्रथमतः ग्रुप एफ मधील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय। एकीकडे टीम साई श्रद्धा सोपारामधील संघ आहे, तर दुसरीकडे टीम साई चरण नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला आहे। टीम साई चरण संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जॉईंट होतील अलकेश दादा पाटील। यस, थँक्यू। नक्कीच मृदुल, एक षटकानंतर धावसंख्या झाली ती 8 आणि अजूनही 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान हे मनलपाड्याचं शनिवार आहे, उद्याचा रविवार आहे। उद्याच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनलची मेजबानी आपल्या सर्व प्रेक्षकांना ह्याच मैदानातून पाहायला मिळेल, ती म्हणजे DBN लाईव्हच्या माध्यमातून। आमच्यासोबत पुन्हा जोडतील आमचे कॉमेंटेटर मित्र मृदुल मेहर, मनीष घरात समालोचक, आगरी समालोचक म्हणून ज्यांची वर्णी आहे। मनीष घरात जिथे कुठे असतील त्यांनी यायचं आहे। सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण, अभी नाही तो कभी नाही। एक चांगला चौकार अडवला, कारण का हा संघ 7 खेळाडू घेऊन खेळतो या पर्वामध्ये आणि अगोदरची मॅच ज्यांनी 7 जणांच्या साथीने जिंकली असा हा हितांश युगांश 11चा संघ। नक्कीच पुन्हा उल्लेख करावा असा वाटतोय, ज्या प्रकारचा आतापर्यंत विजय प्राप्त केला आहे, एका भल्या मोठ्या संघाला पराभूत करून। हितेश असेल, अभि असेल, कॉम्बिनेशन फील्ड केलं जात आहे। चांगले एफर्ट्स लावताना मैदानामध्ये, तसेच कुरकुरे ब्रँडचे सर्वेसर्वा विपुल किरकिरे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। रंगमंचावरती घोडीच्या चपळाईने फिल्डिंग करताना क्षेत्ररक्षक फार चपळ फिल्डिंग करतात, ते म्हणजे घोडीच्या चपळाईने मला वाटतं। नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला आणि खरोखर आज हे घोडे म्हणून आज मैदानामध्ये MPLच्या मैदानामध्ये एक इतिहास घडवण्यासाठी आज आपण पाहतोय। यावेळेला चुकी घडली जाते। जतीन पाठच्या मॅच मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती, परंतु थोडासा कुठेतरी कमी। 12 धावा आतापर्यंत धावफलकावर, 1.3 चेंडूंचा खेळ, वेगवान गतीचा चेंडू। पुन्हा एकदा तीच चुकी घडली जाते का पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, डाव्या एसटीच्या बाहेर जातोय चेंडू। अतिरिक्त धाव, बॅक टू बॅक दुसरा। जे घडायला नव्हतं हवं ते यावेळेला घडतंय खऱ्या अर्थानं। सईद आहे, दुसरीकडे सरफराज सारखा खेळाडू आहे, 2 सलामीवर बॅटर। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण। असं म्हटलं जाताना असाच जगा आयुष्याचं चित्रपट, की इथे पुन्हा वन्स मोर नाही। एकदा की श्वास थांबला तर 13 दिवसांचं दुःख। त्यामुळे क्रिकेटचं मैदान आहे, स्वतःच्या फोटोवर हार चढत नाही ना तोपर्यंत ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रयत्न करत राहावा लागेल। धावफलकावर आतापर्यंत 15 धावा। येस, 15 धावा आहेत धावफलकावर। जतीन ह्या खेळाडूकडून थोडीशी कुठेतरी आतापर्यंत चुकी घडली जाते आणि चुकीचं रूपांतर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अतिरिक्त धावेने धावफलकात भर। 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू, सीमारेखा पार। सरफराजच्या बॅटमधून येतोय यावेळेला ब्रँडेड चौकार। येस डीजे, थँक्यू। पुन्हा एकदा तोच, थोडासा प्रेशर आहे, थोडासा दबाव आहे आणि हा सामना आपण पाहायला गेला तर आतापर्यंत एक तर्फासा जात असताना 23 धावा, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत विस्फोट। सरफराज टॉप 12च्या दिशेने जात असताना संघ पाहायला मिळतोय। प्रेक्षकांच्या माहितीसाठी ग्रुप ए मधील पहिला सामना आणि टॉप 12 मध्ये जात असताना ग्रुप ए मधून तेजस 11 टीम प्लेयर्स हे 2 संघ ग्रुप बी मध्ये आले। आपण आई एकवेरा नारंगीचा संघ, JCC संघ ग्रुप सी मधून, रेहांत दुर्गेश 11 संघ, त्यानंतर टीम सायबा ग्रुप डी मध्ये आजच्या दिवसातील पहिला क्वालिफाय होणारा संघ टीम सायबा बी आणि त्यानंतर दुसरा JKCC अर्नाळा ग्रुप ई मधून पहिला क्वालिफाय होणारा संघ आपल्या
मिळालाय अष्टविनायक विरारचा संघ आणि त्यानंतर ह्या दोन संघामधील एक संघ 23 धावा धावफलकावर आहेत. सरफराज पुन्हा एकदा तोच प्रयत्न, सामना फिनिश, सामना खल्ला सईच्या बॅट मधून. कॉंग्रॅच्युलेशन टीम. एसराज वॉरियर्स आणि हार्डलक टीम. कृपया प्रेक्षकांनी ते पडदे आहेत ते लांब राहायचं, आपण सहकार्य करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे तो सरफराज यांनी रंगमंचावरती यायचं आहे. नक्कीच अलकेशदा थोडासा उल्लेख करावा असा वाटतो, ज्या प्रकारे नडले हा 7 खेळाडू. असं म्हटलं जातं ना, मॅच हारली म्हणून कधी गेम संपत नाही आणि मॅच हारली म्हणून कधी प्लेयर देखील संपत नाही. कोणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही आणि आज हारलो म्हणून उद्या जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. कॉंग्रॅच्युलेशन टीम एसराज वॉरियर्स आणि हार्डलक टीम. हितांश युगांश 11 आपण देखील चांगला खेळ केला, सर्वांना प्रभावित केलं. यापुढील होणारा सामना चला मध्ये यायचं आहे. टीम साईचरण